नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. आज आपल्याकडे लातूरून काही पाहुणे आलेले. तर आपण सरांचा खूप आग्रह होता ऊस शेतीबद्दल. ऊस बघण्यासाठी सर खूप लातूरून खूप दूरवरून इथपर्यंत आले, शिक्षणची गाडी घेऊन स्वतःची. तर आपण सरांचा परिचय करून घेऊ थोडक्यात. सर, आपला परिचय द्या. नमस्कार मंडळी, मी राजाराम गोविंदराव कांबळे फ्रॉम लातूर आणि माझी उदगीर इथे तालुका उदगीर इथे माझी शेती आहे. बरं. बरंच काही मी SRTबद्दल ऐकलं, त्याच्यामुळे एक वेळेस तुम्हाला भेट द्यावी, तुमच्या शेतीला भेट द्यावी अशी माझी इच्छा झाली. आणि मग लातूरून मी इथेपर्यंत आलो तुम्हाला विचारत की कुठे यायचं. आणि आलो पाहिल्यानंतर खरंच हे एक अद्भुत असं एक मला एक शास्त्र भेटलं. आणि माझी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना की त्यांनी खरंच अवश्य एक वेळेस ह्यांच्या शेतामध्ये भेट द्यावी साहेबांच्या. आणि काय ॲक्च्युली चमत्कार झाला आहे ते आपल्याला अक्षरशः म्हणजे प्रत्यक्षात दिसून येईल. आणि म्हणजे लातूरकरांचं खूप प्रेम दिसतंय आमच्यावर. मागच्या वेळेस शेती शाळेला मला वाटतं डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज श्री इंद्राळे सर हे आले होते. आणि आज सरांचं पण खूप मोठं कार्य, सरांचं पण खूप मोठं एक सर्व्हिसमध्ये खूप दिवस गेले सर. आपलं थोडंसं सर्व्हिसबद्दल सांगा थोडं. मित्र हो, मी ॲक्च्युली इंडियन एअरफोर्समध्ये 20 वर्ष सर्व्हिस केली. वा. त्याच्यानंतर MPSC देऊन मी RTOमध्ये सिलेक्शन झालं माझं, दॅट इज थ्रू MPSC. आणि मी RTO डिपार्टमेंटमध्ये ॲज अ सिनियर इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झालो. जवळजवळ 17 वर्ष मी सर्व्हिस केली RTOमध्ये. म्हणजे टोटल माझी सर्व्हिस जवळ 37-38 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे. आणि आता भाई फक्त मी शेती बघतो. बरं. एक माझ्याकडे एक 20-25 डोंगराळ भाग आहे. बरं. पण काही सुपीक पण आहे, म्हणजे काळी माती ज्याला म्हणतो आपण. डोंगराळ भागामध्ये आंबा लावलेला आहे 4 एकर. आणि बाकी पारंपरिक पिकं प्लस ऊस घेतो आपण. खूप छान. या धावत्या भेटीमध्ये सर आपल्याला जे सांगायचा प्रयत्न केला आपण, आणि तो आपल्याला जे काही द्यायचं प्रयत्न केला आपण या ठिकाणी, आपल्या शेतीवर आपलं काम कसं करतो, SRTचं काम कसं चालतं, पिकं कसे घेतले पाहिजे बेडवर, त्यानंतर आपलं एकंदरीत काय विचार काय या पिकाबद्दल त्या ठिकाणी आपण बघू शकता. ऊस पण आहे, ही आपला ऊस आहे, एक डोळा पद्धत. या ठिकाणी मेथीची भाजी पण आहे आपली लावलेली, आणि कोथिंबीर पण आहे. एकंदरीत आपण जे शेताला भेट दिली सर, खोडवा ऊस, हा सुरू ऊस आणि तो उभा ऊस, तर एकंदरीत तुमचं काय प्रतिक्रिया आहे याच्याबद्दल? खरंच मला आश्चर्य वाटलं की एका ह्याच्यामध्ये 2-3 पिकं येतात आणि ती पण पिकं जास्त काही खर्च न करता एकदम अशी सुंदर अशी टेस्ट, नॅचरल टेस्ट. आणि मी तुमचा ऊस आणि हे पण पाहिलं, मातीचा सुगंध पाहिला, मन भारावून आलं रिअली. म्हणजे तुमचा सत्कार करायला हवा. नाही, सत्कार तर दादांचा झाला पाहिजे. आपण दादांच्या सानिध्यात जी शेतकरी SRTची शेती, दादांची पण भेट आणि SRTचे तंत्र आज प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण खूप शेतीवर जो होणारा अत्याचार आहे हा खूप परेशान आहे. खूप शेतकरी, पारंपरिक शेतीमध्ये खूप शेतकरी परेशान. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते तंत्र पोहोचलं पाहिजे आणि अशी शेती पुढं गेली पाहिजे. तर आता आपण नक्कीच दादांच्या माध्यमातून राष्ट्रपतीपर्यंत पोहोचलेलं आहे. येणारे पुढचे काही वर्ष SRT शेतकरीसाठी खूप चांगले होण्याचे दिवस येणार आहे. आणि प्रत्येकाने शेती समजून घेतली पाहिजे. सर इतक्या दुरून आमच्यासाठी इतक्या लांबून आलात, इतके दगदग करीत आलात, आणि हे धावत्या भेटीमध्ये आपण त्यांना SRTची माहिती दिली. तर सरांना ऊस दाखवला, नवीन ऊस दाखवला, पारंपरिक 3ऱ्या वर्षाचा खोडा पण दाखवला. खोडाबद्दल आपला अनुभव काय सर? आपण जे शेतामध्ये खोड्यात गेलो होतो त्या ठिकाणी तुम्हाला काय वेगळं वाटलं तुमच्या शेतीपेक्षा? आमच्या शेतीमध्ये आणि ह्याच्या जमिनीमध्ये फारच फरक आहे सध्या तरी. पण आपण पण SRTमध्येच वळणार आहोत. खोडामध्ये ॲक्च्युली तुमची खोड मी उपसून पाहिलं, त्याच्यात गांडूळसुद्धा आम्हाला दिसले. त्याच्यामुळं आगळं वेगळं म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स मला आला. मी आता शेतीतच काम करतो आहे सध्या ॲज अ शेतकरी म्हणून, आणि पुढं पण ॲज अ शेतकरीच म्हणून मरणार आहे. म्हणजे आजची तारीख किती? आज किती तारीख आहे? 3. आज 3 फेब्रुवारी. 3 फेब्रुवारी ह्या दिवशी सरांनी त्यांच्या प्रत्यक्ष हाताने त्यांनी गांडूळ बघितली. सर, सत्य नाही? येस आता पण मी दाखवू शकतो ते. म्हणजे शेतकरी गांडूळ दाखतात जून जुलैमध्ये, पण SRT शेतीमध्ये 12ही महिने जिवंत गांडूळ. शेतकऱ्यांचे खरे मित्र हे अहोरात्र आपल्यासाठी कष्ट घेत असतात. आणि आपले खरे मित्र गांडूळ आहे, सूक्ष्मजीव आहे आणि बुरशी आहे.
तर याच्या जास्तीत जास्त शेतीसाठी जर शेती आपण केली, जास्तीत जास्त बायोमास पिकांचे खोडं जमिनीला ठेवले, आपली जमीन अत्यंत लवकर समृद्ध होती आणि खूप चांगले परिणाम आपल्याला दिसायला लागतात. तर सर, आपण इतकं दुरून आलात, आमच्या शेतीला भेट दिली, तर आपले खूप मनापासून अभिनंदन, धन्यवाद देतो. थँक्यू.